चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बुद्धिमत्तेचं प्रकरण पहिले वेगळे पद या ठिकाणी पाहणार आहोत। तसेच हे नवोदयसाठी आणि इयत्ता 8वीच्या NMS या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे। चला, आता याच्या अगोदर आपण 50 उदाहरणं घेतली होती। आज आपण क्रमांक 51 व या ठिकाणी उदाहरण पाहू। पहा, या ठिकाणी पर्याय क्रमांक 51 मध्ये तुम्हाला ABCD 4 पर्याय दिलेले आहेत। या 4 पर्यायापैकी तुम्हाला सुरुवातीला ए मध्ये काय दिलेले आहे? एक आयत दिलेला आहे, त्यानंतर वरती असं एक वर्तुळ आहे, त्यानंतर एक बी मध्ये पण सुद्धा एक आयत आहे। या वर्तुळाचा आणि या वर्तुळाचा तुम्हाला फरक ताबडतोब या ठिकाणी दिसतोय। तसंच पर्याय क्रमांक सी असेल, डी असेल, या ठिकाणी तुम्ही आकृतीचं निरीक्षण केल्याच्या नंतर तुम्हाला लगेच या ठिकाणी पर्याय क्रमांक बी असा दिसतोय की ए, सी आणि डी हे एक सारख्या प्रमाणात आहे। म्हणजे कसं की ह्या आयताच्या वरची जी रेषा आहे त्या रेषेला तो जो वर्तुळ आहे या ठिकाणी टच झालेला पहा। पर्याय क्रमांक बी मध्ये फक्त काय आहे की या आयताच्या जी रेषा आहे या रेषेच्या खाली या ठिकाणी हे वर्तुळ या ठिकाणी आलेले आहे, म्हणून पर्याय क्रमांक या ठिकाणी बी हे या ठिकाणचं उत्तर आहे। म्हणून याला असं व्यवस्थित गोल करायचं। चला तर आता आपण 52व्या आकृतीकडे वळू। पहा, या ठिकाणी वर्तुळ आहे, इथं षटकोन आहे आणि इथं चौरस आहे। पहा, याच्यामध्ये सुद्धा काय 4 भाग केलेले, पर्याय क्रमांक ए चे 4 भाग केलेले, पर्याय क्रमांक बी चे सुद्धा या ठिकाणी 4 भाग केलेले, पर्याय क्रमांक सी चे सुद्धा या ठिकाणी 4 भाग केलेले आणि पर्याय क्रमांक डी मध्ये सुद्धा काय 4 भाग आहे। पण तुम्हाला सरळ सरळ या ठिकाणी असं दिसतंय हे वर्तुळ आहे, वर्तुळात सारखे 4 भाग आहे। या षटकोनामध्ये सुद्धा आपण काय केलेले, एक 4 एकदम सारखे भाग केलेले। तसं या चौरसामध्ये सुद्धा तुम्हाला 4 भाग दिसतात। फक्त पर्याय क्रमांक डी असा हा त्रिकोण आहे आणि या त्रिकोण मध्ये काय याचे बराबर असे 4 भाग दिसत नाही, म्हणून तुम्हाला सरळ सरळ या ठिकाणी उत्तर काय दिसतंय? पर्याय क्रमांक डी। चला तर आता आपण वळू प्रश्न क्रमांक 53। आता पहा, सुरुवातीला तुम्हाला या ठिकाणी पर्याय ए मध्ये चौरस दिसतोय, पर्याय बी मध्ये त्रिकोण दिसतोय आणि पर्याय क्रमांक सी मध्ये सुद्धा एक चौरस आहे। म्हणजे त्याची फक्त साईज आपण साईड बदललेली थोडीशी आणि पर्याय क्रमांक डी मध्ये काय दिसतंय? वर्तुळ दिसतं। आता तुमच्या हे लक्षात आलं असेल की पर्याय क्रमांक ए असेल, बी असेल आणि सी असेल, याला काय 4 बाजू आहे, याला 4 बाजू आहे। पहिल्या आकृतीला म्हणजे या चौरसाला 4 बाजू आहेत। चला तर आता तुमच्या लक्षात हे आलं असेल की पर्याय क्रमांक ए या आयात आपला चौरस आहे, इथं त्रिकोण आहे आणि हा बी एक चौरसच आहे। पण तुमच्या हे लक्षात आलं असेल की या ठिकाणी हा जो चौरस आहे या ठिकाणी इथं 90 अंशाचा काटकोन त्या ठिकाणी तयार होतो। तसाच या त्रिकोणामध्ये सुद्धा एक काटकोन तयार होतो, या सुद्धा चौकोनामध्ये असा या स्वरूपाचा काटकोन तयार होतो। फक्त पर्याय क्रमांक डी मध्ये या ठिकाणी वर्तुळ असल्यामुळे याच्यामध्ये कोणत्याच प्रकारचा काटकोन तयार होत नाही, म्हणून या ठिकाणचं पर्याय क्रमांक डी हे उत्तर आहे। चला तर आता आपण समोरचं उदाहरण म्हणजे 54 क्रमांकाचं उदाहरण पाहू। चला तर आता आपण 54व उदाहरण पाहू। या ठिकाणी तुम्हाला पर्याय क्रमांक ए बी सी डी मध्ये तुम्हाला एक बेरजेचं चिन्ह दिसतं। बेरजेचं चिन्ह दिसत असताना तुम्हाला या ठिकाणी पहा, या ए मध्ये या ठिकाणी तुम्हाला एक चौरस दिसतोय, चौरस। सी मध्ये सुद्धा काय दिसतो? या ठिकाणी असा एक चौरस दिसतोय। पर्याय क्रमांक डी मध्ये सुद्धा काय एक चौरस दिसतो। असा फक्त एकच पर्याय आहे की ज्या पर्यायामध्ये तुम्हाला काय दिसत नाही? चौरस दिसत नाही, पण बेरजेचं चिन्ह आहे। तसंच याच्यामध्ये पहा, बेरजेच चिन्ह आहे पण चौरस दिसतो, याच्यात बेरजेच चिन्ह आहे पण चौरस दिसतो, याच्यातही बेरजेच चिन्ह आहे पण चौरस दिसतो, याच्यातही बेरजेच चिन्ह आहे पण तुम्हाला या ठिकाणी चौरस दिसत नाही, म्हणून या ठिकाणचा पर्याय क्रमांक बी हे त्याचं उत्तर आहे। चला तर आता 55 कडे वळू। पहा, पर्याय क्रमांक ए असेल, सी असेल आणि डी असेल, तुम्हाला हे काय आहेत रे?
एक सरळ सरळ एक आडवे पर्याय या ठिकाणी तुम्हाला या वर्तुळात दिसतात. फक्त पर्याय क्रमांक बी असा आहे की या ठिकाणी वर्तुळ आहे, वर्तुळात उभ्या रेषा आहे. पण प्रत्येक ठिकाणी काय, आता इथं वर्तुळ आहे, वर्तुळात आडव्या रेषा आहे. इथं पण पर्याय क्रमांक सी मध्ये वर्तुळ आहे, आडव्या रेषा आहे. पर्याय क्रमांक डी मध्ये सुद्धा काय, एक वर्तुळ आहे आणि आडव्या रेषा आहे. फक्त पर्याय क्रमांक बीच असा आहे की वर्तुळ असून सुद्धा काय या ठिकाणी उभ्या रेषा आहे, म्हणून पर्याय क्रमांक बी हा या ठिकाणचा वेगळा पर्याय होणार. चला तर आता आपण समोरच्या उदाहरणाकडे वळू. 56व्या पहा, या ठिकाणी तुम्हाला पर्याय एबीसीडी मध्ये चौरस दिसतो, चारही ठिकाणी चौरस दिसतात. चौरस दिसत असताना काय या ठिकाणी असे छोटे छोटे काय 3 वर्तुळे, पर्याय क्रमांक ए मध्ये सुद्धा 3 आहे, पर्याय क्रमांक बी मध्ये सुद्धा 3 आहे, पर्याय क्रमांक सी मध्ये सुद्धा 3 आहे आणि पर्याय क्रमांक डी मध्ये सुद्धा 3 आहे. पण तुम्ही ही आकृती पाहत असताना निरीक्षण केलं असता तुम्हाला पर्याय क्रमांक ए असेल, बी असेल आणि डी असेल, हे काय चौरस आहे, पण त्याच्या ठिकाणी हे जे वर्तुळ आहे हे एका सरळ रेषेत आहे. पहा, पर्याय क्रमांक ए मध्ये सुद्धा आहे, बी मध्ये सुद्धा आहे, पर्याय क्रमांक डी मध्ये सुद्धा आहे. फक्त पर्याय क्रमांक सी असा आहे की त्याचे दोनच वर्तुळ एका रेषेत येतात आणि एक त्याच्या बाजूला येतो, म्हणून त्या ठिकाणी पर्याय क्रमांक सी या ठिकाणचं उत्तर आहे. चला तर आता आपण 57वं उदाहरण पाहू. चला तर आता आपण 27वं उदाहरण या ठिकाणी पाहू. तुम्हाला 27व्या आकृतीमध्ये पर्याय क्रमांक ए, बी, सी आणि डी मध्ये तुम्हाला काय दिसतंय, पर्याय क्रमांक ए मध्ये ही जी आकृती आहे या आकृतीमधले 3 जे चौरस आहे या ठिकाणी रंगवले दिसतात. पर्याय क्रमांक बी मध्ये सुद्धा काय हे जे 3 चौरस आहे या ठिकाणी भरलेले किंवा रंगवलेले असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. पर्याय क्रमांक सी मध्ये काय दोनच या ठिकाणी हे चौरस रंगवलेले, पर्याय क्रमांक डी मध्ये हे 3 या ठिकाणी चौरस रंगवलेले. आता तुमचे हे लक्षात आलं असेल की प्रत्येक आकृतीत पर्याय ए असेल, बी असेल आणि डी असेल, याच्यामध्ये प्रत्येकी 3-3 चौरस या ठिकाणी रंगवलेले. फक्त पर्याय क्रमांक सी असा आहे की या ठिकाणी दोनच चौरस रंगवलेले, म्हणून तुम्हाला या ठिकाणी वेगळं उत्तर तुमच्या लगेच लक्षात येईल. याला व्यवस्थित गोल करून घ्यायचं. पहा आता प्रश्न क्रमांक 58 मध्ये काय एबीसीडी मध्ये तुम्हाला या चारही पर्यायामध्ये वर्तुळ दिसतं. वर्तुळ दिसत असताना काय झालं, या ठिकाणी याचे 2 भाग केले, म्हणजे ए चे 2 भाग झाले, बी चे 2 भाग झाले, सी चे डी चे 2 भाग झाले. फक्त पर्याय क्रमांक बी मध्ये सुद्धा काय 2 भाग झालेले आहेत. पण बा या ठिकाणी पर्याय क्रमांक ए मध्ये काय, मी ज्या अगोदर तुम्हाला सांगितलं की 2 भाग झाल्याच्या नंतर या ठिकाणी पहा या ठिकाणी एकच चौरस आहे. पर्याय क्रमांक सी मध्ये काय सुद्धा एक चौरस आहे, पर्याय क्रमांक डी मध्ये सुद्धा एकच चौरस आहे. फक्त पर्याय क्रमांक सी असा आहे, वेगळा आहे. त्याला कारण आहे, कारण की या ठिकाणी तुम्हाला 2 चौरस दिसतात, म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक बी तुम्हाला या ठिकाणी वेगळा दिसतोय. म्हणून तुम्हाला काय करायचं, या ठिकाणी व्यवस्थित गोल करायचं. चला आता 59वी आकृती पाहू आपण. या ठिकाणी पर्याय ए मध्ये 16 आहे, पर्याय बी मध्ये 25 आहे, पर्याय क्रमांक सी मध्ये 36 आहे, पर्याय क्रमांक डी मध्ये 23 आहे. आता या ठिकाणी तुमच्या हे लक्षात आलं असेल की ह्या ज्या संख्या आहेत, पर्याय क्रमांक ए असेल, बी असेल, सी असेल आणि डी असेल, याच्यात काहीतरी कशी वेगळी सांगणार तुम्ही आता यापैकी. कारण काय की ह्या ज्या संख्या आहेत ए असेल, बी असेल, सी असेल, ह्या काय वर्ग आहेत कोणत्या संख्येचे. आता समजा 4 चा वर्ग 16 येतो, 5 चा वर्ग 25 येतो आणि 6 चा वर्ग या ठिकाणी 36 येतो. फक्त पर्याय क्रमांक डी अशी आहे काय की ही काही कोणत्या ज्याची वर्ग संख्या नाही, म्हणून पर्याय क्रमांक या ठिकाणी डी हा वेगळा आहे. चला आता आपण या ठिकाणी समोरचं एक्झाम्पल उदाहरण 60वं पाहू. चला तर आता आपण या ठिकाणी शेवटचं 60 क्रमांकाची आकृती पाहू. या ठिकाणी पर्याय ए मध्ये तुम्हाला 5 दिलेले, बी मध्ये 11 दिलेले, सी मध्ये 13 दिलेले आणि डी मध्ये 20 दिलेले. आता तुमच्या असं लक्षात आलं असेल किंवा येईल 5, 11, 13 ह्या अशा कोणत्या संख्या आहेत आणि
पर्याय क्रमांक डी अशी कोणती संख्या आहे? पहा आता या ठिकाणी 5 असेल, 11 असेल आणि 13 असेल, ह्या काय मूळ संख्या आहे. आणि पर्याय क्रमांक 20 ही काय मूळ संख्या नाही, म्हणजे संयुक्त संख्येमध्ये येते. म्हणून पर्याय या ठिकाणी पर्याय क्रमांक डी संयुक्त संख्या असल्यामुळं या ठिकाणी पर्याय क्रमांक डी हे उत्तर आहे. पहा 1 ते 100 पर्यंत 25 मूळ संख्या आहेत. 1 ते 100 मध्ये 74 संख्या या संयुक्त आहे आणि एक ही संख्या अशी एक संयुक्तही नाही आणि मूळही नाही. म्हणून त्या ठिकाणी आपण ह्या गोष्टी लक्षात ठेवा आणि पर्याय क्रमांक या ठिकाणी 60चं जे उत्तर आहे हे पर्याय क्रमांक डी आहे. फक्त हे लक्षात ठेवा 5, 11, 13 ह्या काय आहेत मूळ संख्या आहे आणि ही 20 जी आहे संयुक्त संख्या आहे. म्हणून या ठिकाणचं पर्याय क्रमांक डी हे वेगळं आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.